नमस्कार, मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी। अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवरती आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। अक्षयला बनावट चकमकीमध्ये मारण्यात आलेला आहे हा दावा अक्षयच्या वडिलांनी याचिकेत केलाय। अक्षयच्या एन्काउंटरचे राजकीय लाभार्थी कोण असा सवाल त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केलाय। आणि या एन्काउंटरसह चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराची नव्याने चौकशीची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे। कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे आणि पोलीस संरक्षण देण्याची मागणी अक्षयच्या वडिलांनी केली आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण बघतोय आता या याचिकेवरती सुनावणी सुरू झालेली आहे, नेमकं आज काय होऊ शकतं सविस्तर? नक्कीच सेजल, पाहायला गेलं तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी त्याच्या वडिलांनी आता कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्यावरती आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। जे वकील आहेत शिंदेचे, अक्षय शिंदेच्या वतीने जे वकील आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मागणी केलेली आहे। तसेच त्या ठिकाणी घटना घडली किंवा तळोजा कारागृह असेल तिकडचे सर्व जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते समोर आले पाहिजेत। आणि मुख्य मागणी म्हणजे त्यांच्या वकिलांनी अशी केली आहे की जेवढे यामध्ये पोलीस आहेत किंवा ज्या पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे त्या पोलिसांवरती गुन्हा दाखवला हवा, अशी जी मुख्य मागणी आहे ती अक्षय शिंदे याच्या वडिलांच्या वकिलांनी केलेली आहे। तसेच कुटुंबियाच्या जीवाला धोका आहे, त्यांना पोलीस संरक्षण द्यावी अशी देखील मागणी सेजल त्यांच्या वकिलांनी आता कोर्टामध्ये केलेली आहे युक्तिवादादरम्यान। निश्चितच धन्यवाद सूरज दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।